मुलांनो, आता आपण दुसरं प्रकरण बघणार आहोत, पायथागोरस थेरम. त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे बघा. लेट स्टडी पायथागोरियन ट्रिपलेट, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स, थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन, पायथागोरस थेरम, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम. तर आपण प्रॅक्टिस सेट 1 बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला बघायचे बघा, Pythagoras theorem. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the square of the remaining two sides. आपल्याला माहिती आहे पायथागोरस थेरम एक आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. बघा, आपल्याला इथे एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे PQR. त्याच्यामध्ये अँगल PQR इज इक्वल टू काय आहे, 90 डिग्री आहे आणि त्याचे हायपोटेनियस साइड्स कोणते आहे, PR आहे. देअर फॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ PQ स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ QR स्क्वेअर आणि वी विल राईट दिस ॲज PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हा काय आहे, पायथागोरस थेरम आहे. आपण तो थेरम पुढे बघूया. पुढे बघा, पायथागोरियन ट्रिपलेट. आता याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. म्हणजे काय बघा, इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, इफ द स्क्वेअर ऑफ द largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. म्हणजे काय आहे, आपल्याला तीन नैसर्गिक संख्यांचा समूह दिला जाणार आहे आणि त्यामधील सर्वात मोठा संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर ते जो समूह असणार आहे तीन संख्यांचा त्याला आपण काय म्हणणार आहोत, पायथागोरसचे त्रिकूट म्हणजेच पायथागोरियन ट्रिपलेट म्हणणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल बघा, इन द ट्रिपलेट 11, 60 आणि 61 आपल्याला हे ट्रिपलेट दिलेलं आहे आणि आपल्याला हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते ओळखायचं आहे. ते बघा, तर आपण हे जे तीन नंबर आहे याचा स्क्वेअर करून घेणार आहोत. 11चा स्क्वेअर इज इक्वल टू 121, 60चा स्क्वेअर 3600 आणि 61चा स्क्वेअर किती आहे, 3721. आता याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर कोणता आहे तर 61 आहे. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. म्हणून आपण बघणार आहोत लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर किती आहे, 3721 आणि अदर टू नंबर्सचा जर स्क्वेअर केला आणि त्याची सम केली तर बघा 121 प्लस 3600 इज इक्वल टू किती आला, 3721. म्हणजे हे आणि हे कसं झालं, इक्वल झालं. Therefore 11, 60 and 61 is a Pythagorean triplet. तशा प्रकारे आपण व्हेरीफाय करू शकतो की व्हेरीफाय दॅट 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 are the Pythagorean triplet. बघा, आपण मागील वर्षी लास्ट इयर वी हॅव स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ राईट अँगल ट्रायंगल विथ द अँगल्स 3, 60, 90 आणि 45, 45, 90. आपण हे 30, 60, 90 आणि 45, 45, 90 त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासले आहेत. या गुणधर्मावर आधारित सुद्धा आपल्याला उदाहरणं सोडवायची आहे. बघा, इफ acute angle of right angle triangle are 30 degree and 60 degree, then the side of opposite 30 degree angle is half of the hypotenuse and the side of opposite to 60 degree is √3/2 times the hypotenuse. म्हणजे 30, 60, 90चा जर त्रिकोण असेल तर 30 अंशासमोरील कोणाची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते, तर 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. तर आपण उदाहरण बघूया. बघा, आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण LMN. याच्यामध्ये M हा 90 डिग्री आहे, L हा 30 डिग्री आहे आणि N हा 60 डिग्री आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे की LN किती आहे, 6 सेंटीमीटर आहे आणि वी विल फाइंड MN अँड LM. आता बघा, MN जर आपण MN बघितली तर ही
कुणाच्या समोर बाजू आहे, कुणाच्या समोरची अपोजिट साईड्स आहे, तर अँगल एलच्या अपोजिट साईड काय आहे, ती बाजू आहे म्हणजे 30 डिग्रीच्या समोरील बाजू आहे. मग आपल्याला माहिती आहे की 30 डिग्रीच्या समोरची बाजू ही हायपोटेनियसच्या 1/2 असते. देअरफॉर mn इज इक्वल टू 1/2 इंटू ln हायपोटेनियस साईड. आणि ln किती दिलेला आहे आपल्याला, 6 दिलेला आहे. 1/2 इंटू 6. मग बे एक बे बे त्रिक 6, 3 सेंटीमीटर. देअरफॉर mn इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा एल एम जर आपण बघितली, एल एम ही किती कोणत्या अँगलच्या अपोजिट आहे, 60 डिग्रीच्या अपोजिट. आपल्याला माहिती आहे की 60 डिग्रीच्या अपोजिट साईड ही √3/2 पट असते हायपोटेनियसच्या. देअरफॉर √3/2 इंटू ln. √3/2 इंटू ln ची किंमत किती आहे, 6. बे एक बे त्रिक 6, 3√3 सेंटीमीटर. ln किती आली, 3√3 सेंटीमीटर. पुढे बघा प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री. इफ द acute angle of a right angle triangle are 45 degree and 45 degree, then each of the perpendicular sides is 1/√2 times of the hypotenuse. बघा आपल्याला हा ट्रायंगल दिलेला आहे. Z 45 डिग्री आहे, Y 45 डिग्री आहे आणि X 90 डिग्री आहे. आता हा 45, 45, 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे. याच्यामधल्या ज्या साईड्स आहे परपेंडिक्युलर टू इच अदर, त्या कोणकोणत्या आहेत, ZX आणि XY आहे. म्हणजेच अपोजिट ऑफ अँगल 45. म्हणून XY इज इक्वल टू XZ. ह्या काय आहे, कॉन्करंट बी आहे. XY इज इक्वल टू XZ इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस साईड 3√2. √2 ला √2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. रिमेनिंग राहील 3. देअरफॉर XY इज इक्वल टू XZ इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता बघा आपल्याला थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन शिकायचं आहे. त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला बघा थेरम आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. बघा आपल्याला हा एक ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल ABC आहे. अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री आहे आणि सेगमेंट BD परपेंडिक्युलर सेगमेंट AC आहे. ही काय आहे, अल्टिट्यूड्स आहे. आता या अल्टिट्यूड्समुळे काय झालेलं आहे, जो मेन ट्रायंगल होता एक ट्रायंगल, त्याचे किती ट्रायंगल झालेले आहे, 2 ट्रायंगल झालेले आहे. म्हणजे टोटल याच्यामध्ये 3 ट्रायंगल आहे. बघा ABC, ADB आणि BDC आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह काय करायचं आहे की हे जे आहे ते परपेंडिक्युलर काय आहे, द 2 ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल टू इच अदर. आता याच्यामध्ये बघा आपल्याला गिव्हन आणि प्रूव्ह. आता हे जे फर्स्ट आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल, इफ आपल्याला माहिती इफचं वाक्य काय असतं, इफचं वाक्य काय असतं, गिव्हन असतं आणि देनचं वाक्य काय असतं, प्रूव्ह असतं. म्हणून काय आहे, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. मग आपण ते प्रूव्हमध्ये लिहिणार आहोत. इन अ ट्रायंगल ABC, अँगल ABC इज 90 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री आणि सेगमेंट BD परपेंडिक्युलर सेगमेंट AC. अल्टिट्यूड कशी आहे, परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियस साईडला आणि A', D', C. आता बघा ट्रायंगल ADB, ओरिजिनल ट्रायंगल कोणता आहे, ABC आहे. मग हा जो ट्रायंगल आहे तर आपण त्याची करस्पॉन्डिंग म्हणजे करस्पॉन्डिंग पॉईंटनुसार आपण त्याचे ट्रायंगल लिहिणार आहोत. बघा ABC जर असेल तर ह्या ट्रायंगलमधला A कॉमन अँगल आहे म्हणून AC करस्पॉन्डिंग A. अँगल D हा काय आहे, 90 डिग्री आहे, मग त्याला करस्पॉन्डिंग B आणि B राहिलेला B अँड C. देअरफॉर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC. देन ह्या ट्रायंगलमध्ये बघा ट्रायंगल ABC, आता याच्यामध्ये कॉमन अँगल C आहे म्हणून आपण C लास्टला लिहिणार आहोत
बघा, आणि डी 90 डिग्री आहे तो मध्यभागी, बी ला करस्पॉन्डिंग डी आहे म्हणून तो मध्यभागी. देअरफॉर ट्रायंगल बी डी सी कॉन्करंट सिमिलर ट्रायंगल ए बी सी. आणि नंतर बघा ट्रायंगल इच अदर सिमिलर टू इच अदर. बघा ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी. आता आपण हे प्रूफ लिहिणार आहोत. इन अ ट्रायंगल ए डी बी आणि अँड ए बी सी. बघा ए डी बी आणि ए बी सी मध्ये अँगल डी ए बी कॉन्करंट अँगल बी ए सी कॉमन अँगल. Angle ADB concurrent angle ABC each 90 degree. Therefore, triangle ADB similar triangle ABC similar आहे angle टेस्ट नुसार. सेकंड बघा in triangle BDC and triangle ABC angle BCD concurrent angle ACB common angle आहे. Angle BDC concurrent angle ABC each 90 degree. Therefore, triangle BDC similar triangle ABC angle test. आता बघा हे इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा अँगल ADB हा ABCC सिमिलर आहे. ट्रायंगल BDC हा बघा थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. In a right angle triangle, the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divided. बघा राईट अँगल ट्रायंगल आहे PQR. QS geometric mean आहे आणि it is equal to segment into which the hypotenuse is divided म्हणजे RS into SP. आपल्याला प्रूफ बघा इन ट्रायंगल PQR segment QS perpendicular to hypotenuse PR. Therefore triangle QSR similar to triangle PSQ. Similarity of triangle. मग आपण करस्पॉन्डिंग साईडचे रेशो घेणार आहोत. QS अपॉन PS आणि SR अपॉन SQ. QS अपॉन PS SR अपॉन QS. याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे SQ होतं ते फक्त QS चेंज करून लिहिले. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन QS इंटू QS QS स्क्वेअर is equal to PS into SR. Therefore segment QS is the geometric mean of segment PS and SR. Pythagoras theorem. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the square of remaining two sides. आपल्याला पायथागोरस थेरमचं सूत्र माहिती आहे की हायपोटेनियस साइड स्क्वेअर इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द सम ऑफ टू रिमेनिंग साइड्स. आता आपल्याला याचं प्रूव्ह करायचं आहे, थेरम लिहायचं आहे. बघा फर्स्ट आपण बघणार आहोत डायग्रॅम. इन डायग्रॅम ABC is a right angle triangle. Angle B is 90 degree आणि BD is perpendicular to the AC. आता गिवन आपल्याला माहिती आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल इथपर्यंत काय आहे गिवन आणि इथून पुढे काय आहे प्रूव्ह आहे. मग आपण इन अ राईट अँगल ट्रायंगल, कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल? ABC आहे. इन अ ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. हे गिवन झालं. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे? AC स्क्वेअर इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट BD ऑन साइड AC. BD परपेंडिक्युलर काढले आहे साइड AC वर. A dash D dash C. आता प्रूफ. इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. हे काय आहे? कन्स्ट्रक्शन. मग आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल बघितलं आहे. सिमिलॅरिटी बघा ओरिजिनल ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC. सिमिलर काय घ्यायचं आहे? बघा ADB
सिमिलर BDC. लक्षात ठेवायचं कसं घ्यायचं आहे, असं ADB आणि BDC, सिमिलर रॅडिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग आपण ट्रायंगल ABC सिमिलर ADB घेऊया आणि इकडे सिमिलरली ट्रायंगल ABC सिमिलर BDC घेऊया आणि त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स लिहू. बघा, AB अपॉन AD इज इक्वल टू BC अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन AB. आता आपण इथे काय आहे, AB स्क्वेअर आहे म्हणून यात AB कॉमन असलेल्या साईड घेऊ. AB अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन AB. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. सिमिलरली इन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. आता इथं AB झाला, BC घेऊया म्हणजे आपण अगोदर करस्पॉन्डिंग साईड लिहू. AB अपॉन BD इज इक्वल टू BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. आणि BC कॉमन असलेला दोन रेशो घ्यायचे, BC अपॉन DC AC अपॉन BC आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. BC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC. आता फ्रॉम 1 and 2 याची ॲडिशन करूया. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, RHSचे ॲडिशन, LHSचे ॲडिशन बघा, आणि AD इंटू AC प्लस DC इंटू AC. आता ह्या दोघांमध्ये AC कॉमन आहे, कॉमन काढूया AC. राहिलं काय, AD प्लस DC. आता AD प्लस DC जर आपण बघितलं, AD प्लस DC मीन्स काय, इज इक्वल टू AC आहे. AD प्लस DC इज इक्वल टू AC आहे. Therefore AC into AC, AC square. Therefore AB square plus BC square is equal to AC square. हे काय झालं, आपलं प्रूफ झालं. AC square is equal to AB square plus BC square. हे आहे पायथागोरस थेरम. आता कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. In a triangle, if the square of one side is equal to the sum of the square of the remaining two sides, then the triangle is a right angle triangle. आता कॉन्व्हर्समध्ये आपल्याला बघा, आपण दोन ट्रायंगल घेतलेले आहे. ट्रायंगल ABC घेतलेला आहे, हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. याच्यामध्ये हा 90 डिग्री आपल्याला माहीत नाही, हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण घेतलं इन ट्रायंगल ABC मध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. काय करणार आहोत, ड्रॉ ट्रायंगल PQR असा काढणार आहोत की AB इज इक्वल टू PQ, BC इज इक्वल टू QR आणि अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री असं आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. बघा, प्रूफमध्ये इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. पायथागोरस थेरम. पण आपल्याला माहिती PQ इज इक्वल टू काय आहे, AB. Therefore AB स्क्वेअर आणि QR इज इक्वल टू BC आहे, BC स्क्वेअर. कन्स्ट्रक्शन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, AC स्क्वेअर आहे गिवन. Therefore PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. Therefore PR इज इक्वल टू काय आलं, AC आलं स्क्वेअर रूट काढून. म्हणून जर आपण बघितलं ट्रायंगल ABC आणि PQR मध्ये बघितलं तर AB साईड इज इक्वल टू PQ आहे, BC इज इक्वल टू QR आहे आणि इथं आपण काढलंय PR इज इक्वल टू AC आहे. Therefore हे ट्रायंगल कसे आहे, कॉन्करंट आहे, साईड 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 टेस्टनुसार. म्हणून अँगल ABC इज इक्वल टू अँगल PQR हे कसे आले, कॉन्करंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्करंट ट्रायंगल. Therefore अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. हे काय झालं, प्रूव्ह झालं. आपण या सर्व गुणधर्माचा, प्रमेयाचा वापर करून प्रॉब्लेम सेट 2.1 सॉल्व करणार आहोत.